नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आपण एक सायन्सची सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये आपण जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञानांचे जे छोटे छोटे टॉपिक आहेत, म्हणजे पूर्ण एक टॉपिक नाही, पूर्ण चॅप्टर नाही, पूर्ण युनिट नाही, तर त्यामधला एक छोटासा टॉपिक तो चांगला आपण समजून घेतो। त्यासोबतच त्याच्याशी रिलेटेड सोर्स म्हणजे ते शाळेच्या पुस्तकात कुठं दिलेले आहेत। कारण माझ्या एक्सपिरियन्सवरून किंवा मी ज्यावेळेस ॲनालिसिस केलं तर मला हे आढळलं की मॅक्झिमम प्रश्न हे आयोग शाळेच्या पुस्तकातूनच तयार करत आहे। ठीक आहे, म्हणजे जर राज्यसेवेमध्ये जर 20 प्रश्न विचारले जात असेल तर 18-19 प्रश्नांचे उत्तर तुम्हाला हे शाळेच्या पुस्तकात डायरेक्ट मिळतात। ठीक आहे, तसंच कंबाईंडमध्ये सुद्धा जर 15 प्रश्न विचारले जात असेल तर 13-14 प्रश्न त्यात मिळून जातात। ठीक आहे, 1-2 प्रश्न हे कदाचित करंटशी रिलेटेड वगैरे असू शकतात किंवा थोडेसे कधी BSc लेवलचे वगैरे एखाद प्रश्न विचारला जातो। ठीक आहे, त्यामुळे आपण काय करतोय आता की एक छोटा छोटा टॉपिक त्याचा सोर्स आणि त्यासोबतच सोर्सेस आणि तो फक्त टॉपिक तेवढं घेत नाही तर काय तर आयोग आणि प्रश्नसुद्धा कसे विचारलेत ते कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते सुद्धा आपण काय तर समजून घेत। तर आज असाच एक पुढचा टॉपिक घेणार आहोत, केमिस्ट्रीचा टॉपिक आहे ज्यामध्ये आपण मुख्यतः फोकस करणार आहोत कशावर तर मोल फ्रॅक्शन। मोल फ्रॅक्शन आणि मोल फ्रॅक्शन हा जो कॉन्सेप्ट आहे हा तुम्हाला 11व्या वर्गातच मिळेल। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक तर मार्केटमध्ये जे काही बुक्स चालत असतात ते जनरली वापरतात किंवा मग काय केले तर त्यांनी 10व्या वर्गापर्यंतचे बुक्स आतापर्यंत जास्तीत जास्त वापरलेले आहेत। राईट, पण काही जे प्रश्न आहेत, बरेचसे जे प्रश्न आहेत ना, आता आयोग हे 11वी आणि 12व्या वर्गातले विचारले जात आहेत, त्यापैकी असाच एक टॉपिक आहे हा मोल फ्रॅक्शनचा। ठीक आहे, तर आपण हा टॉपिक घेणार आहोत, पण याच्याशी रिलेटेड मोल फ्रॅक्शन समजण्यासाठी तुम्हाला बाकीचे केमिस्ट्रीचे छोटे छोटे काही टॉपिक्स आहेत जे ॲटॉमिक स्ट्रक्चरची म्हणजे जे अणूची संरचना आहे त्याच्याशी त्यातले जे टॉपिक डेफिनेशन्स आहेत ते तुम्हाला चांगले समजले तर मोल फ्रॅक्शन समजायला काहीच कठीण नाही आहे। मग मोल फ्रॅक्शनचा आहे काय तर एक छोटासा फॉर्म्युला आहे, बस फॉर्म्युलाही नाही पुट केला, डायरेक्ट व्हॅल्यूज पुट केले तरी पण काय तर आन्सर काढता येतात। तर आपण बघणार आहोत आता की जे छोटे डेफिनेशन्स आहेत ॲटॉमिक स्ट्रक्चरमधले ते घेऊ आणि त्यानंतर काय तर मोल फ्रॅक्शनचा कॉन्सेप्ट घेणार आहोत। ठीक आहे, तर बघा प्रश्न नेमके कसे कसे विचारलेले आहेत जे आपण आज घेणार आहोत त्याच्याशी रिलेटेड। रिकामी जागा यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील, म्हणजे काय तर मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन, आणि आपल्याला काहीतरी 4 ऑप्शन दिलेत। या 4 पैकी सगळ्यात जास्त मॉलिक्युल्स कोणत्या याच्यामध्ये असणार आहे ते तुम्हाला लगेच आजचा टॉपिक बघितल्यानंतर लगेच सॉल्व्ह करता येईल। नेक्स्ट, प्रश्न कोणत्या वर्षीचा होता? हा मागच्या वर्षीचा राज्यसेवांचा प्रश्न होता, म्हणजे 2022चा प्रश्न होता। पुढचा जो प्रश्न आहे हा राज्यसेवा 2023चा प्रश्न आहे। काय दिलंय तर बघा 180 ग्रॅम ॲसिटिक ॲसिड आहे म्हणजे ॲसिटिक आम्ल आहे आणि 180 ग्रॅम पाणी आहे म्हणजे वॉटर H2O आहे। ते दोन्ही पण एकमेकांत मिसळले तयार झालेल्या द्रावणात ॲसिटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन काढायचा आहे, आपल्याला किती असणार तो काढायचा आहे। राईट, तर म्हणजे हा डायरेक्ट मोल फ्रॅक्शनचा प्रश्न आहे। पण मोल फ्रॅक्शनसाठी तुम्हाला मोल समजणं फार जास्त गरजेचं आहे आणि मोल समजण्यासाठी तुम्हाला ॲटॉमिक नंबर, मॉलिक्युलर मास ह्या गोष्टी सुद्धा समजणं तेवढं जास्त गरजेचं आहे। ठीक आहे, बघा मी तुम्हाला एक सांगतो इथं की आधीचे जे आपण टॉपिक घेणार आहोत म्हणजे मोल फ्रॅक्शन जर सोडला तर बाकीचे आज जो घेणार आहोत ते सगळे टॉपिक हे कशामध्ये तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये मिळणार आहेत। ठीक आहे, आणि मोल फ्रॅक्शन हा कॉन्सेप्ट थोडासा वेगळा आहे। हा कशाशी रिलेटेड आहे तर हा कॉन्सन्ट्रेशन शी रिलेटेड आहे। कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय की ज्या वेळेस 2 पदार्थ एकात मिसळतात आणि एक सोल्युशन तयार होतो, एक द्रावण तयार होतं, त्याच्यामध्ये 2 भाग असतात, सोल्यूट आणि सॉल्व्हंट। ठीक आहे ना, तर मग अशा वेळेस त्यांचा कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे मोजण्यासाठी कशाचा तर मोल फ्रॅक्शनचा यूज होतो। मग आता हे मोजण्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगतोय मी की 4 प्रकार आहेत। जसं फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं की सपोज मी 10 ग्रॅम पाणी घेतलं आणि 2 ग्रॅम जर सपोज मीठ जर त्याच्यामध्ये टाकलं तर मग अशा वेळेस त्या ग्रॅमच्या स्वरूपात किंवा मास वस्तुमानाच्या स्वरूपात जर मला त्या मिठाचा फ्रॅक्शन जर काढायचं असेल, काय म्हटलं होतं मी तर बघा की 10 ग्रॅम पाणी घेतलंय मी आणि त्याच्यामध्ये काय केलं मी 2 ग्रॅम मीठ टाकलंय, तर मग आता अशा वेळेस या मिठाचा ग्रॅम मध्ये किंवा मास मध्ये वस्तुमानामध्ये फ्रॅक्शन किती आहे तो कसा काढता येईल तर बघा 2 आहे ना, किती मध्ये आहे तर या एकूण मध्ये म्हणजे किती तर 12 मध्ये, 12 मध्ये किती आहे तर 2 आहे, 12 पैकी 2 भाग म्हणजे काय तर 12 पैकी 2 भाग म्हणजे काय तर तो मीठ आहे। बस हा एवढाच कॉन्सेप्ट, पण फक्त इथं आपल्याला काय करायचं, इथं ग्रॅम आहे ना, या ग्रॅमच्या जागी मोल घ्यायचा आहे म्हणजेच काय येणार तर तो मोल फ्रॅक्शन होईल। बस एवढंच आहे, पण तुम्हाला तो मोल कसं काढतात ना, मोलची कॉन्सेप्ट काय आहे ते तुम्हाला समजणं फार जास्त गरजेचं आहे। तर ते आपण समजून घेऊ। बघा तुम्हाला मोल फ्रॅक्शन हा किंवा जे आधीचे कॉन्सेप्ट्स आहेत, डेफिनेशन्स आहेत, तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये मिळेल आणि मोल फ्रॅक्शनचा कॉन्सेप्ट कुठं मिळणार 11व्या वर्गातला केमिस्ट्रीची पुस्तक आहे त्यामध्ये युनिट 2 आहे इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री यामध्ये मिळेल। ठीक आहे, बघा आता पुढचं घेऊ आपण। आधी थोडक्यात ॲटॉमिक स्ट्रक्चर समजून घेऊ, ते समजल्यावरच मोल फ्रॅक्शन समजणार आहे। ॲटॉमिक स्ट्रक्चर बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असेल किंवा ज्यांनी जनरल सायन्स वाचले, केमिस्ट्री सुरुवात केले ॲटलिस्ट तर सुरुवातीलाच आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर,
कारण केमिस्ट्रीचा बेसिकच आहे, ते समजलं नाही तर बाकी तुम्हाला काही समजणार नाही केमिस्ट्री, राईट. बघा एखादी ॲटम आहे, अणू आहे, तर त्याचा स्ट्रक्चर कसा असतो, त्याचा एक न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, राईट. आणि काहीतरी इलेक्ट्रॉन आहेत, हे काहीतरी त्याच्या भोवती फिरत असतात, राईट. प्रोटॉन आपल्याला माहित आहे किंवा तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित असेल की प्रोटॉन कसे आहेत, तर हे पॉझिटिव्हली चार्ज आहेत, ते धन प्रभारित आहेत. आणि जे न्यूट्रॉन आहेत ते तर न्यूट्रल आहे, त्याच्यावर कोणतेही चार्जेस नाहीत. आणि जे न्यूट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन आहेत, जे निळ्या कलरचे दिसत आहेत, जे फिरत आहेत या ऑर्बिटमध्ये फिरत आहेत, ते कसे आहेत, तर ते आहेत निगेटिव्ह चार्ज, म्हणजे ते आहेत ऋण प्रभारित कण असतात. या चार्टमध्ये हे सुद्धा शाळेच्या पुस्तकातलंच आहे, इथं बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. बघा हे थोडक्यात समजून घेऊ. इलेक्ट्रॉन जो आहे, इलेक्ट्रॉनचा सिम्बॉल काय आहे, इलेक्ट्रॉनचा सिम्बॉल आहे ई आणि त्याच्यावर लिहायचं असं मायनस. प्रोटॉनचा आहे पी आणि न्यूट्रॉनचा आहे काय तर एन. याच्यावर अब्सोल्यूट चार्ज किती आहे, अब्सोल्यूट चार्ज म्हणजे काय तर कुलोममध्ये, कुलोममध्ये किती आहे तर बघा -1.60 इंटू 10⁻⁻19. आणि प्रोटॉनवर काय तर तेवढा चार्ज आहे, फक्त काय तर तो प्लस आहे. आणि न्यूट्रॉनवर किती चार्ज आहे तर तो 0 आहे, राईट. आणि म्हणून आपल्याला काय म्हणता येईल की इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हली चार्ज आहे, प्रोटॉन काय तर हे पॉझिटिव्हली चार्ज आहे. आता या सगळ्या संख्येला मी काय कन्सिडर करतो, एक कन्सिडर करतोय, त्यामुळे रिलेटिव्ह चार्ज म्हणू आपण त्याला. आणि त्याला एक एवढं सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा त्याला डायरेक्ट -1 लिहू, याला सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा याला +1 म्हणू, बरोबर ना. फक्त याला फक्त -1 आणि +1 ने रिप्लेस केले, कारण दोन्ही पण सारखेच आहेत, लक्षात ठेवायला सोपी जातं. सिम्बॉल काय आहे तर इलेक्ट्रॉनसाठी -E, प्रोटॉनसाठी आहे +E. यांचा मास किती आहे बघा, पार्टिकल्स आहेत ना, हे पार्टिकल्स आहे म्हणजे काय तर त्याला मास असणार आहे. इलेक्ट्रॉनचा मास किती आहे 9.1 इंटू 10⁻31 आणि प्रोटॉनचा मास किती आहे तर 1.60 इंटू 10⁻27. त्याच पद्धतीने न्यूट्रॉनचा सुद्धा मास किती आहे तर जेवढा प्रोटॉनचा आहे ऑलमोस्ट तेवढाच मास कोणाचा तर न्यूट्रॉनचा पण आहे, राईट. जसं इथं आपण या सगळ्या व्हॅल्यूला काय तर -1 कन्सिडर केलं होतं, त्याच पद्धतीने इथं सुद्धा बघा या सगळ्या व्हॅल्यूला हा सगळा आहे कशा तर कोणत्या युनिटमध्ये आहे तर kg मध्ये आहे. यालाच कन्वर्ट कशामध्ये केलं तर स्मॉल यू. स्मॉल यू म्हणजे हा कोणता युनिट आहे तर हा आहे डाल्टन. हा कोणता युनिट आहे डाल्टन. डाल्टन मध्ये जर कन्वर्ट केलं तर तो किती मिळतोय 0.00054, म्हणजे ऑलमोस्ट किती आहे तर 0 आहे, ऑलमोस्ट किती आहे तर 0 आहे. आणि बघा की अप्रॉक्सिमेट किती लिहिलंय इथं 0 लिहिलंय. आणि म्हणून काय तर इलेक्ट्रॉनचा मास हा किती कन्सिडर केला जातो तर 0. अब्सोल्यूट नाही आहे तो, कारण kg मध्ये काढलं तर त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे, पण डाल्टन मध्ये किंवा जो अप्रॉक्सिमेट आहे डाल्टन मध्ये तो किती तर तो 0 कन्सिडर केला जातो, ठीक आहे. तो आपल्याला अभ्यासायला सोपा जातो. पण जर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा जर कन्सिडर केला तर तो आपल्याला सफिशियंट व्हॅल्यू मिळते, ज्याला किती कन्सिडर केलं तर 1U कन्सिडर केलेला आहे, राईट. जसं मी आत्ताच सांगितलं. बघा आता आपण आपल्या पॉईंटवर येऊ. इथं बघा आता फक्त मास कन्सिडर करा की इलेक्ट्रॉनचा मास हा 0 आहे, प्रोटॉनचा मास 1 घ्यायचा आहे आणि न्यूट्रॉनचा मास हा 1 घ्यायचा, राईट. मग आता जर एखादी ॲटम जर दिसत असेल, हे जे इलेक्ट्रॉन दिसत आहे या इलेक्ट्रॉनचा मास तर 0 कन्सिडर केला, म्हणजे यांना मास आहे का, यांना मास नाही आहे असं कन्सिडर करा. म्हणजे या ॲटमचा जो पूर्ण मास आहे ना तो कुठं असणार तर या न्यूक्लियसमध्ये असणार आहे. किती असणार आहेत जेवढे प्रोटॉन, बघा ना, एका प्रोटॉनचा 1, एका न्यूट्रॉनचा 1, म्हणजे जेवढे प्रोटॉन असतील आणि जेवढे न्यूट्रॉन असतील सगळ्यांची बेरीज करा, म्हणजे काय तर तेवढा काय झाला तर याचा मास झाला, तेवढा काय होणार तर त्या ॲटमचा मास होणार आहे, राईट. बघा आता पुढे एवढं लक्षात ठेवा की जर एखाद्या ॲटमचा जर तुम्हाला मास काढायचा आहे तर तुम्हाला बेसिकली काय करायचं आहे तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज करायची आहे, म्हणजे काय तर त्याचा मास मिळेल. नेक्स्ट हे ऑलरेडी घेतले आपण की केंद्रकमध्ये काय आहे तर ऍक्च्युली धनप्रभारित कण आहे, कारण त्याच्यामध्ये आहे काय तर प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन तर आहे काय तर हा न्यूट्रल आहे, आणि इलेक्ट्रॉन तर केंद्रकाच्या बाहेर आहे किंवा ज्याला एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हटलं जातं. धनप्रभारित कण आहे. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात आहेत. बघा सगळा जो मास आहे हा कुठं आहे तर हा त्या न्यूक्लियसमध्येच आहे, कारण इलेक्ट्रॉन जे बाहेर फिरत आहेत तर त्यांचा मास हा ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अणु कण आहेत. कोणकोणते तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत. त्यांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं तर न्यूक्लिऑन म्हटलं जातं, ठीक आहे. आता हा थोडासा रिलेटेड टॉपिक होता ॲटॉमिक स्ट्रक्चर बद्दल, म्हणून मी एवढी माहिती सांगितलंय, राईट. आपल्याला मोल फ्रॅक्शनवर फोकस करायचं, राईट. नेक्स्ट बघा की जर तुम्हाला हे जर लक्षात आलं असेल की ॲटमचा जो मास आहे ना हा कुठं आहे तर हा एक्झॅक्टली त्या सेंटरमध्ये न्यूक्लियसमध्ये आहे, राईट. आणि तो जेवढा काही असणार आहे ना त्यालाच आपण काय म्हणू ॲटॉमिक मास म्हणू. त्या एखाद्या ॲटमचा काय म्हणू तर आपण ॲटॉमिक मास. आणि तो ॲटॉमिक मास म्हणजे काय तर परत डेफिनेशन काय आहे की प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या त्या दोघांची बेरीज करा, म्हणजेच काय होईल तर त्याचा ॲटॉमिक मास होणार आहे. नेक्स्ट काय आहे तर मग रेणू वस्तुमान काय, मॉलिक्युलर मास म्हणजे मग किती असणार. ॲटॉमिक मास तर घेतलं, मॉलिक्युलर मास म्हणजे काय की जर एखादा जर मॉलिक्यूल दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल H2O हा जर मॉलिक्यूल आहे म्हणजे 2 पेक्षा
दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम एकत्र आले तर त्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. आणि मग अशा मॉलिक्यूलचा मास काढायचा आहे. बघ काय करायचंय, प्रत्येकाचा काढा आणि काय तर सगळ्यांची बेरीज करू, म्हणजे काय होणार तर मॉलिक्युलर मास होणार. जसं इथं H2O, हायड्रोजनमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणून फक्त किती होतं तर एकच होतं. किती होतं तर एकच, कारण त्याच्यामध्ये एक प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन हे 0 आहेत. आणि म्हणून हायड्रोजनमध्ये हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे तर तो 1 आहे. आणि असे हायड्रोजन किती आहे इथं 2 आहे. त्यामुळे हायड्रोजनचे टोटल किती झाले तर हे 2 झाले. तसंच ऑक्सिजनमध्ये टोटल किती आहेत तर ते आहेत 16. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून टोटल किती आहेत तर 16, राईट. 16 आणि एकच ऑक्सिजन आहे, त्यामुळे हे किती झाले तर 16, राईट. म्हणजे 2 आणि 16 हे टोटल किती होणार तर 2 आणि 16 मीन्स टोटल झालेत हे 18. याचा अर्थ काय की एक जर पाण्याचा मॉलिक्यूल जर तुम्ही कन्सिडर केला, पाण्याचा एक मॉलिक्यूल जर कन्सिडर केला तर त्याचा मॉलिक्युलर मास किती येतोय किंवा मॉलिक्युलर वेट किती होतोय तर तो किती आहे तर तो 18. युनिट लक्षात ठेवा, हा कशामध्ये मोजला जातो तर तो यू मध्ये मोजला जातो. 18U हा काय झाला तर त्या पाण्याचा मॉलिक्युलर मास किंवा मॉलिक्युलर वेट झालाय, राईट. अणुवस्तुमानाप्रमाणेच रेणू वस्तुमान सुद्धा कशामध्ये तर डाल्टन मध्ये मोजले जातात, जे मी आत्ताच सांगितलंय. त्यामध्ये यू काय तर हा डाल्टन असणार आहे, ठीक आहे. तर इथं दोन कॉन्सेप्ट आपण घेतलेत, ॲटॉमिक मास आणि काय तर मॉलिक्युलर मास, राईट. हेच कॉन्सेप्ट तुम्हाला पुढे कामात येणार आहे मोल फ्रॅक्शन काढण्यासाठी. नेक्स्ट बघा आता काय आहे, पुढची जी डेफिनेशन आहे ती कशाची आहे तर मोल आहे. मोल ही काय तर पदार्थाची अशी राशी आहे जिचे ग्रॅम मधील वस्तुमान हा पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टन मधील मूल्य एवढेच असते. म्हणजेच काय, जसं आत्ताच आपण काढलं ना की पाण्याचा H2O चा मॉलिक्युलर मास किती होता तर 18U होता. काय होता तर 18U होता. आता काय करतोय मी, मॉलिक्युलर मास आलाय ना 18U, मी एका भांड्यामध्ये 18 ग्रॅम पाणी घेतोय. किती घेतोय 18U आलं ना तर 18 ग्रॅम एवढं पाणी घेतलं. तर हा काय झाला, हा झाला पाण्याचा 1 मोल ऑफ H2O, 1 मोल ऑफ वॉटर झाला. काय केले मी बघा की कोणताही जर एखादी मॉलिक्यूल असेल तर त्याचा आधी काय करायचं, तुम्हाला मॉलिक्युलर मास काढायचे. जेवढा मॉलिक्युलर मास आला तेवढाच काय करायचं, तो पदार्थ घ्यायचा. तो पदार्थ जेवढा काही असेल ना तो काय झाला त्या पदार्थाचा 1 मोल झाला. तो काय झाला त्या पदार्थाचा 1 मोल झाला. परत अजून एखादी एक्झाम्पल घेऊ बघा, CO2. आता यामध्ये कार्बनचे किती आहेत तर 12 आहेत आणि इथं हे किती आहे तर ऑक्सिजनचे 16 आहेत आणि 2 ऑक्सिजन असल्यामुळे 16 दुने 32, डायरेक्ट 32 लिहितो इथं मी. तर हे किती झाले 12 आणि 32 म्हणजे किती झाले तर 44U. हा काय झाला तर CO2चा काय झाला तर मॉलिक्युलर मास झाला. आणि जर मी एका भांड्यामध्ये काय केलं तर मी 44 ग्रॅम एवढा जर CO2 जर घेतला तर हा काय झाला तर हा झाला 1 मोल ऑफ CO2. 1 मोल ऑफ CO2 झाला. 1 मोल ऑफ CO2 झाले, राईट. आता बघा ना की एवढं जर तुम्हाला लक्षात आलं असेल की 1 मोल कोणत्याही पदार्थाचा 1 मोल कसा काढता येईल, 1 मोल कसा काढता येईल, तर तुम्हाला लक्षात येईल, राईट. एक लक्षात घ्या की हे पदार्थाची राशी आहे, म्हणजे काय तर क्वांटिटी मोजण्यासाठी म्हणून काय तर हा मोल यूज केला जातो. ग्रॅमलाच काय तर सरळ मोलमध्ये लिहायचं ना, त्यामुळे क्वांटिटी मोजण्यासाठी काय तर मोलचा यूज होत असतो. नेक्स्ट काय तर बघा पुढचा जो कॉन्सेप्ट आहे तो काय तर ॲव्होगाड्रो नंबर. ॲव्होगाड्रो नंबर काय आहे तर बघा हे डिनोट कशाने करतात, ॲव्होगाड्रो नंबर NA ने डिनोट केल्या जातं. ॲव्होगाड्रो नंबर म्हणजे काय की कोणत्याही पदार्थाचा 1 मोल घ्या, मग तो हायड्रोजन H2O असू द्या किंवा CO2 असू द्या किंवा दुसरं कोणतंही असेल. कोणत्याही पदार्थाचा जर 1 मोल जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे किती असतात ते फिक्स असतात. नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे फिक्स असतात आणि ते किती असतात तर त्या मॉलिक्युलची संख्या, त्या रेणूंची संख्या किती आहे 6.022 × 10⁻23. पाठच करायची आहे, ही फिक्स व्हॅल्यू आहे. एवढीच असतात की कोणत्याही पदार्थाचा 1 मोल घ्या, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतात तर एवढे असतात आणि त्याच नंबरला काय म्हटलं जातं तर ॲव्होगाड्रो अंक किंवा ॲव्होगाड्रो नंबर म्हणायचं आहे, राईट. मग आता या एवढ्या पदार्थ बघा 18 ग्रॅम पाणी घ्या तर याच्यामध्ये पाण्याचे मॉलिक्युल्स किती आहेत तर हे एवढे आहेत. त्याच सोबतच तसंच काय करायचे 44 ग्रॅम CO2 घ्या, त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स किती आहे ते सुद्धा किती आहे तर ते सुद्धा एवढेच आहेत, राईट. तर बघा की 1 मोल क्वांटिटी घ्या कोणत्याही पदार्थाची, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय असतात तर ते सारखेच असतात. तर 2 कॉन्सेप्ट झालेच तर हे तर मोल आणि ॲव्होगाड्रो नंबर. आपण मुख्यतः कोणकोणते कॉन्सेप्ट घेतले तर बघा की एक घेतला ॲटॉमिक मास, त्यानंतर मॉलिक्युलर मास, त्यानंतर मोल आणि ॲव्होगाड्रो नंबर. हे 4 कॉन्सेप्ट विथ डेफिनेशन लक्षात ठेवा. त्यानंतर एक्झाम्पल सुद्धा आपण घेतले ज्यावरून तुम्हाला चांगलं समजेल. नेक्स्ट काय तर बघा की एखादी जर क्वांटिटी दिलेली आहे आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये किती नंबर ऑफ मोल्स आहेत किंवा किती त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स आहेत तर ते तुम्हाला काढता यायला पाहिजे. तर बघा की जर सपोज म्हटलं की पाणी
18 ग्रॅम म्हणजे 1 मोल आहे ना. जर मी म्हणतोय की माझ्याकडे पाणी हे 54 ग्रॅम आहे, किती आहे तर 54 ग्रॅम. मला सांगा 18 ग्रॅम म्हणजे 18 ग्रॅम म्हणजे काय तर 1 मोल आहे. 54 ग्रॅम म्हणजे किती झाले, 18 त्रिक 54, याचा अर्थ काय झालं तर 3 मोल झालेत ते, बरोबर. आता तोच फॉर्म्युल्याच्या स्वरूपात हे इथं दिलेला आहे की पदार्थाच्या मोलची संख्या कसं काढता येईल, की 54 भागाकारामध्ये 18 करू. हे 54 म्हणजे काय आहे तर पदार्थाचे ग्रॅम मधील वस्तुमान आहे, 54 ग्रॅम एवढं दिलं होतं. आणि पदार्थाचे रेणू वस्तुमान म्हणजेच काय आहे तर तो मॉलिक्युलर मास आहे, राईट. तर तोच इथं फॉर्म्युल्याच्या स्वरूपात दिलेला आहे. काय करायचे, किती क्वांटिटी दिलेली आहे डिवायडेड बाय काय करायचं त्याचा मॉलिक्युलर मासने डिवाइड करा, म्हणजे तुमचा आन्सर कशाचं येणार तर ते त्याच्यामध्ये ती जी दिलेली क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये तुमचे नंबर ऑफ मोल्स किती असणार आहे ते लगेच मिळेल. ठीक आहे, नेक्स्ट घेऊ आता. मोल जर लक्षात आलं असेल तर आता पुढचा जो कॉन्सेप्ट आहे तो कोणता तर मुख्य जो कॉन्सेप्ट आपण घेणार आहोत तो म्हणजेच काय तर मोल फ्रॅक्शन. कोणत्या वर्गात तर 11व्या वर्गामध्ये तुम्हाला मिळेल हा, राईट. हा कॉन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहे तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. मी तुम्हाला जसं मगाशीच सांगितलं, एक्झाम्पल दिलं होतं की पाण्यामध्ये जर मीठ टाकलं तर मग अशा वेळेस त्या मिठाची क्वांटिटी किती आहे, त्या मिठाचा फ्रॅक्शन किती आहे. कारण 2 ग्रॅम आपण मीठ कन्सिडर केलं होतं आणि 10 ग्रॅम पाणी म्हणजे 12 ग्रॅम टोटलपैकी 2 ग्रॅम काय होतं तर मीठ होतं. मग अशा वेळेस बघा की त्याचा फ्रॅक्शन हा कसं लिहिता येईल तर त्याचे लिहिण्याचे 4 प्रकार आहेत. मी आज इथं एक घेतोय आणि ते सगळे 4ही तुम्हाला शाळेच्या पुस्तकात दिलेले आहे मित्रांनो. ठीक आहे, तर मी इथं एक घेतोय तर काही एवढंच एक इम्पॉर्टंट आहे असं नाहीये. मी रिक्वेस्ट करतोय की उरलेले जे 3 आहेत ना ते नक्की अभ्यास करा. ठीक आहे, मागे पुढे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याचे सुद्धा बाकी तिघांचे सुद्धा काय तर फॉर्म्युले आहेत. कॉन्सेप्ट एकदा जर समजलं ना, मी तुम्हाला जो एक्झाम्पल दिला होता की 2 ग्रॅम मीठ आहे आणि 10 ग्रॅम पाणी आहे, बस तो एक एक्झाम्पल समजून घ्या, तो एक बॅक ऑफ द माइंड ठेवा नेहमी आणि बाकीचे 3ही कॉन्सेप्ट सोबत अभ्यास करा, लगेच तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, आज आपण फक्त मोल फ्रॅक्शन घेणार आहोत आणि आयोगाने प्रश्न विचारले तो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे. तर बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन मोजण्यासाठी कोणकोणते 4 फंडे यूज केले जातात, कोणते 4 प्रकार आहेत तर एक काय तर मास पर्सेंट और वेट पर्सेंट, जो मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल दिला होता तोच एक्झाम्पल. ठीक आहे ना, 2 ग्रॅम आणि काय तर 10 ग्रॅम म्हणजे 12 पैकी काय तर 2 मीठ आहे, तोच एक्झाम्पल झाला याचा. आता तेच क्वांटिटी जर मी मोल मध्ये लिहितोय तर तो काय होणार तर तो मोल फ्रॅक्शन होईल. मोलॅरिटी मध्ये लिहितोय तर त्याला पण अजून एक कॉन्सेप्ट आहे, तो काय तर मोलॅरिटीशी रिलेटेड आहे आणि दुसरं काय तर मोलॅलिटीशी रिलेटेड आहे, राईट. तर आता बघा की हे 2 कॉन्सेप्ट बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आले असेल. हे 2 जे कॉन्सेप्ट आहे हे नक्की अभ्यास करा, राईट. मोल फ्रॅक्शन बघा त्याच पेजवर त्याच क्लासमध्ये मोल फ्रॅक्शनचा एक्झाम्पल दिलेला आहे किंवा फॉर्म्युला दिलेला आहे. मोल फ्रॅक्शन आपल्याला जर काढायचं आहे तर काय असणार तर बघा, मोल फ्रॅक्शन ऑफ ए, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन घ्यायचा आहे. म्हणजे तो पूर्ण जो सोल्युशन आहे, जसं मी तुम्हाला पाणी आणि मीठ सांगितलं होतं ना, त्या पूर्ण याचा म्हणजे पाणी किती आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स किती आहे त्या सगळ्यांची आणि मिठाचे किती आहेत अशा सगळ्यांची टोटल म्हणजे काय तर इथं छेदामध्ये घ्यायचंय, डिनॉमिनेटरमध्ये घ्यायचंय. आणि कशाचा विचारलेला आहे, कशाचं विचारलं तर मी मिठाचं विचारलं तर मीठ किती मोल्स आहेत ते काय तर इथं न्यूमरेटर मध्ये घ्यायचंय, राईट. बस हाच फॉर्म्युला आहे, तोच इथं काय तर सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये लिहिलंय. नाही लक्षात राहिलं तरी पण चालेल, बस आपण लगेच समजून घेऊ. मोल फ्रॅक्शन ऑफ ए झाला, त्याच पद्धतीने मोल फ्रॅक्शन ऑफ बी पण काढता येईल ना, राईट. जर मी म्हटलंय की तो जो एक्झाम्पल दिला होता मी तुम्हाला की 2 ग्रॅम पाणी आणि 2 ग्रॅम मीठ आणि 10 ग्रॅम पाणी आहे, तर मग त्याच्यामध्ये जर पाण्याचा जर फ्रॅक्शन काढायचं असेल तर न्यूमरेटरमध्ये काय येणार तर पाण्याचं येईल म्हणजे 10 ग्रॅम येईल आणि खाली काय येणार तर टोटल येणार आहे म्हणजे 2 आणि 10 म्हणजे काय तर 12 येईल, राईट. आता बघा, आपल्याला फक्त हे ग्रॅम मध्ये न घेता काय तर मोल मध्ये घ्यायचं आहे. आपण जो आयोगाचा प्रश्न घेतलाय ना तो लगेच सॉल्व्ह करून घेऊ म्हणजे तुम्हाला लगेच समजेल हे काय आहे नेमकं. ठीक आहे, बघा आधी हा न्यूमरिकल घेऊ आणि त्यानंतर मग काय तर तो न्यूमरिकल याच्या आधीचा न्यूमरिकल घेऊ. 180 ग्रॅम ॲसिटिक ॲसिड आहे, फॉर्म्युला काय तर HCH3COOH आणि 180 ग्रॅम पाणी आहे. हा किती आहे तर हा आहे 180 ग्रॅम आणि पाणी किती आहे H2O आहे किती तर तो सुद्धा आहे किती तर 180 ग्रॅम दिलेला आहे, राईट. आता काय काढायचे तर बघा, हे एकमेकांत मिसळले, दोन्ही पण एकमेकांत मिसळले, तयार झालेल्या द्रावणात ॲसिटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन किती असेल द मोल फ्रॅक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड. कशाचा काढायचं आपल्याला ॲसिटिक ॲसिडचा काढायचे, त्यामुळे ॲसिटिक ॲसिड वर घ्यायचा म्हणजे अंशात घ्यायचा आहे, न्यूमरेटरमध्ये घ्यायचा आहे आणि खाली काय येणार तर टोटल येईल, राईट. इन द रिझल्टंट सोल्युशन म्हणजे दोघांचा मिक्स केल्यानंतर काय तयार होईल तर रिझल्टंट तयार होणार आहे. पण आता मोल फ्रॅक्शन काढण्यासाठी आधी आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढावे लागतील की नंबर ऑफ मोल्स किती आहेत. याच्यामध्ये मोल्स काढून घेऊ बघा किती आहेत. कार्बनसाठी इथं ऑलरेडी दिले आपल्याला की कार्बनचे किती आहेत तर 12, ॲटॉमिक मास किती आहे तर 12, त्यामुळे कार्बन आहे किती, हा एक कार्बन आणि हा एक कार्बन, 12 दुने 24 झालेत, ठीक आहे. त्यानंतर हायड्रोजनचा एका हायड्रोजनचा एक टोटल हायड्रोजन किती आहे इथं 3 आहे, हा एक 4 म्हणजे टोटल झाले किती 4.
नेक्स्ट काय राहिलं ऑक्सिजन. ऑक्सिजनचे बघा एक ऑक्सिजनचे 16 आहे, 2 ऑक्सिजनचे किती होणार तर हे 32. सगळ्यांची जर बेरीज केली तर किती येणार बघा 4 दुने 8 आणि 2 10चा 0 हाचा 1 3 आणि 3 काय तर 6. याचा अर्थ काय CH3 चा मॉलिक्युलर मास किती आला तर 60U. म्हणजेच काय की 60 ग्रॅम जर ॲसिटिक ॲसिड जर घेतलं तर तो काय होणार तर तो होणार 1 मोल. 60 ग्रॅम ॲसिटिक ॲसिड घेतलं तर तो काय होणार तर 1 मोल होणार आहे. आपल्याला किती दिले तर 180 ग्रॅम दिले. 60 ग्रॅम म्हणजे 1 मोल आहे, तर 180 ग्रॅम म्हणजेच किती झालं तर हे किती झाले तर 3 मोल झालेत. राईट ना, साइन 3 18. 60 ग्रॅम म्हणजे 1 मोल म्हणजे 180 म्हणजे किती झाले तर 3 मोल झालेत. सेम याच पद्धतीने तुम्हाला H2O मध्ये म्हणजे H2O किती दिले तर आपल्याला 180 ग्रॅम दिलेला आहे ना, यामध्ये पण तुम्हाला किती मोल्स आहेत ते लगेच काढता येईल. जमेल तर काय करायचे व्हिडिओ पॉज करा आणि काढून बघा. तोपर्यंत मी काढून ठेवतोय. H2O काय तर बघा H2Oचं जर कॅल्क्युलेट केला हायड्रोजनचा एका हायड्रोजनचा 1 त्यामुळे 2 हायड्रोजनचे 2 होणार आणि हे ऑक्सिजनचे झालेत 16 म्हणजे टोटल किती झाले तर 18U. राईट. मग आता 18 ग्रॅम जर मी पाणी जर घेतलं तर तो काय होणार तर 1 मोल होईल. 18 ग्रॅम जर घेतलं तर तो काय होणार तर 1 मोल होणार आहे. आपल्याला दिलं किती आहे तर 180 ग्रॅम म्हणजे याचा 10 पट आहे. म्हणजे याच्यामध्ये आहे किती तर 10 मोल आहेत. यामध्ये किती आहेत तर 10 मोल आहेत. राईट. बघा आता दोन्ही पण काढले आपण की यामध्ये 3 मोल आहेत आणि यामध्ये किती आहेत तर हे 10 मोल आहेत. राईट. आता आपल्याला काय विचारले की मोल फ्रॅक्शन विचारलंय ॲसिटिक ॲसिडचा, त्यामुळे आपण न्यूमरेटर मध्ये लिहू ॲसिटिक ॲसिड जे आहेत 3 मोल आहेत. राईट. इन द रिझल्टंट सोल्युशन मोल मध्ये जर लिहिलं तर हे 3 आणि हे 10 म्हणजे टोटल किती झाले तर 13. 3 भागाकारामध्ये 13 करा म्हणजे फायनल आन्सर आलं. बघा 3 भागाकारामध्ये 13 भाग जात नाही, शून्याचा भाग देतोय. 3 आणि 0 म्हणजे कितीचा भाग जाणार तर 13 दुने 26. 3 आणि 0 म्हणजे 30. 30ला जर 13 ने भागितलं तर 13 दुने 26. 4 उरेल, 4च्या समोर एक 0 जर लिहिला 40 होणार. 13चा भाग दिला तर 13 39. परत अजून भाग जाईल, संख्या लिहिता येईल. आपण ऑप्शन एलिमिनेट करू. पहिलाच ऑप्शन मला दिसत आहे की 0.23 आहे म्हणून, बाकीचे अजून रिलेटेड जवळपास आन्सर नाही आहेत. त्यामुळे आन्सर काय येणार या प्रश्नाचा तर 0.23. ठीक आहे. आय होप मित्रांनो की तुम्हाला हे लक्षात आलं असेल. मोल फ्रॅक्शन म्हणजे नेमकं काय आहे, पण त्यासाठी तुम्हाला मोल, ॲव्होगाड्रो नंबर, ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास ह्या बेसिक कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर असेल म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर जर बऱ्यापैकी क्लिअर असेल तर तुम्हाला मोल फ्रॅक्शन काढणं फार काही कठीण नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर जो एक प्रश्न होता हा एक प्रश्न जो मागच्या वर्षी राज्यसेवा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा काय रिकामी जागा यामध्ये सगळ्यात जास्त रेणू आहेत. द मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन. खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. या प्रत्येकामध्ये बघू की नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसं काढायचे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसं काढायचे मी तुम्हाला काय सांगितलं की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल जास्त असणार, ज्याचे नंबर ऑफ मोल जास्त असेल त्याचे काय असतात नंबर ऑफ मॉलिक्युल जास्त असणार. कारण एका मोल क्वांटिटीमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे फिक्स आहे, ज्याला आपण ॲव्होगाड्रो नंबर म्हटलं होतं, जे किती होतं 6.022 × 10⁻23. पाठ करायची आहे न संख्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता की आता कसं काढता येईल मला सांगा. इथं पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय दिले, पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिले 250 ग्रॅम ऑफ आयोडीन स्फटिक. आयोडीन स्फटिकचा फॉर्म्युला काय I2. 250 ग्रॅम ऑफ आयोडीन क्रिस्टल. मग आता I2 मध्ये किती आहे, एका आयोडीन मध्ये किती आहे तर 127. त्यामुळे 2 याच्यामध्ये किती होणार 2 गुणाकारामध्ये 127 किती झाले तर हे 254. 254 म्हणजेच काय होणार तर 254 ग्रॅम म्हणजेच 1 मोल झाला. 254 ग्रॅम म्हणजे काय झालं तर 1 मोल. आपल्याला किती दिलं इथं प्रश्नामध्ये 250 ग्रॅम दिले. 250 ग्रॅम दिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल की नंबर ऑफ मोल्स कसं काढता येणार आहे. नंबर ऑफ मोल्स हे कसे काढता येईल, जसं मगाशी फॉर्म्युला होता की जेवढे काही ग्रॅम दिलेले आहे ना त्याला डिवायडेड बाय काय करायचं तर त्याचा मॉलिक्युलर मास करायचा आहे. किती आलाय तर तो 254. किती आलंय 254. म्हणजे हा काय येणार तर बघा याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असणार तर याच्याच प्रोपोर्शनली असणार आहे. कारण नंबर ऑफ मोल्स आपण इथून काढून घेऊ. 250 डिवायडेड बाय 254 ही व्हॅल्यू किती येणार तर 0 पॉईंट समथिंग येईल. 0.9 समथिंग काहीतरी आन्सर येणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. ते नेक्स्ट बाकी काढून घेऊ एक्झॅक्टली, कारण आपल्याला फक्त कम्पेअर करायचे कोणामध्ये जास्त आहे कोणामध्ये कमी आहे एवढंच काढायचे. एक्झॅक्ट व्हॅल्यू काढायची गरज नाहीये. नेक्स्ट बघा काय आहे 22 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड मगाशी पण आपण काढलं होतं. किती होतं की कार्बनचे 12 इथं पण 12 दिलेले आहेत. त्यानंतर ऑक्सिजनचे 16 आहे त्यामुळे 16 दुने 32. 12 आणि 32 किती झाले तर 44. राईट. आपल्याला किती दिले तर 22 ग्रॅम दिलेलं आहे. म्हणजे हे किती येणार तर 22 भागाकारामध्ये जर 44 केलं तर 0.5 म्हणजेच किती झालं तर बघा 22 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड मध्ये नंबर ऑफ मोल्स किती आहे तर अर्धा आहे. किती आहे तर अर्धा मोल आहे.
अर्धा मोल आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार तर ॲव्होगॅड्रो नंबरच्या अर्धेच मॉलिक्युल्स असणार आहेत, राईट. तर हे पण मिळालं की 0.5 आहे. म्हणजे जर कम्पेअर केलं तर हा 0.5 हा 0.9, त्यामुळे हा तर आपल्याला सहज कॅन्सल करता येईल की त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत ते कमी आहेत. त्यानंतर बघा की 45 ग्रॅम पाणी आहे. पाण्याचा फॉर्म्युला काय तर H2O. किती येणार तर हे 2 आणि हे किती तर ऑक्सिजनचे 16, म्हणजे किती झालं तर हे 18 ग्रॅम. आपल्याला किती दिले 45 ग्रॅम दिले, त्यामुळे 45 भागाकारामध्ये 18 करतोय. कितीचा भाग जाणार तर हा 18 दुने 36, 2 पॉईंट समथिंग आन्सर येईल. किती येणार तर 2 पॉईंट समथिंग. परत या दोघांना जर कम्पेअर केलं तर हा ऑप्शन कॅन्सल होतोय, बरोबर ना. हा ऑप्शन काय होणार तर कॅन्सल होईल कारण याचा 2 पॉईंट समथिंग आन्सर येते. नेक्स्ट आता शेवटचं राहिले बघा 10 ग्रॅम हायड्रोजन वायू. हायड्रोजन वायू काय फॉर्म्युला H2. हायड्रोजन वायूचा फॉर्म्युला H2. आता H2 असेल तर बघा एका हायड्रोजनचा 1 आणि त्यामुळे 2 चे किती झाले तर 2, त्यामुळे 2U 2U काय झालं तर हा हायड्रोजन वायूचा काय झाला तर मॉलिक्युलर मास झाला. नंबर ऑफ मोल्स किती असणार 10 ग्रॅम आहे डिवायडेड बाय हे 2, म्हणजे किती झाले तर टोटल 5 मोल झालेत. कम्पेअर करा बघा, इथं 2 आहेत इथं 5 आहे, म्हणजे हा सुद्धा कॅन्सल करा. सगळ्यात जास्त कोणामध्ये असणार तर 10 ग्रॅम. सगळ्यात जास्त कोणामध्ये असेल तर 10 ग्रॅम हायड्रोजन वायूमध्ये असणार आहेत. ठीक आहे. तर बघा हे सगळे रिलेटेड कॉन्सेप्ट्स आहेत. ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास, ॲव्होगॅड्रो नंबर, मोल आणि काय तर मोल फ्रॅक्शन. ठीक आहे. तर मोल फ्रॅक्शनवर यावर्षी आयोगाने प्रश्न विचारलाय. मी तुम्हाला काय सांगितलं की तो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनचा टॉपिक आहे. त्यामध्ये मी तुम्हाला एक सांगितलं मोल फ्रॅक्शन, उरलेले 3 आहेत ते तुम्हाला अभ्यास करायचे आहेत. ठीक आहे. तर अशी अपेक्षा ठेवतो मित्रांनो की तुम्हाला हा जो टॉपिक आहे ना कॉन्सेप्च्युअल आहे. आणि बघा की आता यावर्षी आयोगाने फिजिक्सवर न्यूमरिकल न विचारता केमिस्ट्रीवर जास्त न्यूमरिकल विचारलेले आहेत. त्यामुळे केमिस्ट्री सुद्धा न्यूमरिकल आता अभ्यास करणं गरजेचं आहे. आयोगाचा हा पॅटर्न तुम्हाला लक्षात यायला पाहिजेत. पण असं नाही आहे की त्याचा सोर्स तुमच्याकडे नाही आहे. शाळेच्या पुस्तकामध्येच तुम्हाला सगळं सोर्स मिळत असतो. ठीक आहे. तर ते नक्की अभ्यास करा. असाच एका पुढच्या लेक्चरला असा एक छोटा टॉपिक आपण परत कव्हर करू. त्याचा सोर्स, त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत आणि तो टॉपिक चांगला डिटेलमध्ये समजून घेऊ. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.